असं समजा तुम्ही राज्याचे माजी मुख्यमंत्री आहात. तुमच्या कुटुंबाची फक्त तुमच्या राज्यात नाही तर आजूबाजूच्या राज्यांमध्येही ताकद आहे. तुमच्या कुटुंबाच्या मालकीचं टीव्ही चॅनल सुद्धा आहे, ज्यावर दिसणाऱ्या बातम्या अर्थातच तुम्ही कंट्रोल करताय. पण तुमच्या आयुष्यात एक अशी रात्र येते की तुम्हाला सॅल्यूट करणारे पोलीस तुमच्या घरी पोहोचतात आणि तुम्हाला अटक करायची आहे असं म्हणत अक्षरशः उचलतात, धक्का देतात, फरफटत नेतात. अटक करू नका हे सांगायला आलेल्या दोन केंद्रीय मंत्र्यांना सुद्धा तुमच्या समोर अटक होते आणि सगळा देश हे बघतो. कारण या घडामोडींचं लाईव्ह टेलिकास्ट सुरू असतं तुमच्याच कुटुंबाच्या मालकीच्या चॅनलवरून. पटकन इमॅजिन होत नाही, आपण राज्याचे मुख्यमंत्री याच विचारावर अडून राहतो. पण मुथुवेल करुणानिधी यांच्या आयुष्यात हे घडलं होतं. त्यांना पोलिसांनी घरातून उचललं. सन टीव्ही वरून सगळ्या देशाने हा तमाशा पाहिला. हे घडलं कारण जयललितांना त्यांचा बदला पूर्ण करायचा होता. कलैगनार करुणानिधी आणि अम्मा जयललिता तमिळनाडूच्या राजकारणातली दोन पॉवर हाऊसेस, दोन कट्टर विरोधक, ज्यांनी सत्ता मिळवली, ज्यांनी तमिळनाडूला प्रगती पथावर नेलं, ज्यांचा वारसा आजही प्रतिष्ठेचा आहे. पण त्याआधी या दोघांसाठी प्रतिष्ठेचा होता बदला. हा इतिहास दोन नेत्यांच्या संघर्षाचा, वादाचा, ईर्षेचा आणि बदल्याचा. नमस्कार, मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू. पेरियार आणि अण्णादुराई द्रविडियन चळवळीमधली दोन महत्वाची नावं. पेरियार यांनी तमिळनाडूमध्ये क्रांती केली, सामाजिक न्यायाची भूमिका मांडली. अण्णादुराई यांनी ही भूमिका आणखी व्यापक केली, मोठ्या प्रमाणावर लोकमान्यता मिळवून दिली. या दोन दिग्गजांचे शिष्य म्हणजे करुणानिधी. हिंदी विरोधी आंदोलनातून ते द्रविडियन चळवळीत आले. त्यानंतर त्यांनी लिहायला सुरुवात केली. करुणानिधी यांच्या लेखणीत प्रचंड ताकद. त्यांनी नाटकं लिहिली, चित्रपटांच्या पटकथा लिहिल्या, अभिनेता म्हणून काही काळ काम केलं. पण करुणानिधी हा असा माणूस जो लिखाणाच्या जोरावर सुपरस्टार झाला. तमिळनाडूत त्यांना ओळख मिळाली, कलेगनार, कलाकार. पण लिखाणाच्या व्यतिरिक्त करुणानिधी यांना आणखी एक कला जमली, राजकारण करण्याची. अण्णादुराई यांच्या निधनानंतर 1969 मध्ये करुणानिधी तमिळनाडूचे मुख्यमंत्री बनले. तेव्हा त्यांचं वय होतं फक्त 44 वर्ष. करुणानिधी यांनी राज्य सांभाळलं, पक्ष पुढे नेला. या पक्षात त्यांचे एक जीवाभावाचे सहकारी होते. करुणानिधी त्यांचा उल्लेख सगळ्यात मोठे सुपरस्टार असा करायचे, तर ते करुणानिधींचा उल्लेख नेक्स्ट अण्णा असा करायचे. ते सहकारी अर्थातच अभिनेते MGR. डीएमकेचं नेतृत्व एक प्रकारे या दोघांकडे होतं. पण 1972 मध्ये या दोघांचं टोकाचं बिनसलं. करुणानिधींनी MGR यांना पक्षातून बाहेर काढलं. MGR यांनी स्वतःचा पक्ष काढला, अण्णा द्रविड मुनेत्र कळघम, अण्णा DMK. ह्या दोघांच्या राड्याची स्टोरी नंतर कधीतरी. पण ही फूट म्हणजे करुणानिधी यांच्या साम्राज्याला धक्का होता. पण त्यापेक्षा मोठा धक्का करुणानिधींना बसला 1976 मध्ये. अण्णा द्रमुकने पहिल्याच निवडणुकीत सत्ता मिळवली. मॅटिनी आयडॉल MGR राज्याचे मुख्यमंत्री झाले. सत्तेचा नवा पिक्चर सुरू झाला. पण या पिक्चर मध्ये आणखी एक पात्र होतं, जयललिता जयराम, प्रसिद्ध अभिनेत्री. जयललिता आणि MGR यांचे अत्यंत मैत्रीपूर्ण संबंध. त्या MGR यांच्या आवडत्या अभिनेत्री. त्यांनी AIADMK मध्ये प्रवेश केला. काही वर्षात त्या प्रचार सचिव झाल्या, राज्यसभेच्या खासदार झाल्या. जेव्हा MGR आजारी होते तेव्हा जयललिता यांनी मुख्यमंत्री पदाची इच्छा सुद्धा बोलून दाखवली. त्यांची पक्षातली ताकद वाढत होती. पण 1987 मध्ये जेव्हा MGR यांचं निधन झालं तेव्हा त्यांच्या अंत्ययात्रेत जयललिता यांना मारहाण झाली, अंगावर जखमा होईपर्यंत. MGR यांच्या पत्नी जानकी रामचंद्रन यांचा जयललिता यांना विरोध होता. त्यावेळी जयललिता यांना प्रश्न विचारण्यात आला, MGR यांचा उत्तराधिकारी कोण? जयललिता यांनी उत्तर दिलं, लोकशाहीमध्ये उत्तराधिकारी जनता ठरवत असते. जानकी रामचंद्रन हंगामी मुख्यमंत्री झाल्या, पण पुढे त्यांनाही जयललिता यांचं नेतृत्व मान्य करावंच लागलं. 1989च्या विधानसभा निवडणुकीत AIADMKच्या जयललिता गटाने 27 जागा जिंकल्या. जयललिता विरोधी पक्षनेत्या झाल्या आणि तमिळनाडूच्या विधानसभेत सामना सुरू झाला. मुख्यमंत्री करुणानिधी विरुद्ध विरोधी पक्षनेत्या जयललिता. खरं तर या दोघांमधल्या वादाची ठिणगी MGR DMK मध्ये होते तेव्हाच पडली होती. निमित्त ठरलं होतं एका भाषणाचं. मदुराईमध्ये DMKची सभा होती. तेव्हा MGR यांनी करुणानिधी यांना विनंती केली
जयललिताला बोलू द्या. पण करुणानिधी यांनी या गोष्टीला नकार दिला. त्यांच्या जवळच्या लोकांनी केलेल्या नोंदींनुसार करुणानिधींना जयललिता आवडायच्या नाहीत. जयललिता या कर्नाटकमध्ये जन्मलेल्या ब्राह्मण कुटुंबात जन्मलेल्या, त्यामुळे त्यांचा द्रविडियन चळवळीशी काय संबंध, असं करुणानिधी यांचं म्हणणं होतं. त्यांनी जयललितांना फार सिरियसली घेतलं नाही. त्यांचा अंदाज होता राजकारणात आपल्या पुढे टिकणं जयललितांना कुठं जमेल. 1987च्या निवडणुकीनंतर हे दोघं सभागृहात आमने सामने आले. जयललिता विरोधी पक्षनेत्या म्हणून करुणानिधी यांना काउंटर करत होत्या. पण करुणानिधी पॉलिटिकल जायंट होते. त्यांना सहज शह देणं म्हणावं इतकं सोपं नव्हतं. जयललिता प्रयत्न करत राहिल्या आणि त्यांना संधी मिळाली 25 मार्च 1989ला. करुणानिधी हे राज्याचे मुख्यमंत्री, गृहमंत्री आणि अर्थमंत्री सुद्धा. ते विधानसभेत बजेट सादर करायला उभे राहिले. जयललिता यांनी अचानक विधानसभेत आक्रमक पवित्रा घेतला. त्यांनी करुणानिधी यांना अनेकदा अडवलं, घोषणा दिल्या, त्यांचं बजेटचं भाषण थांबवलं. जयललिता यांनी करुणानिधी यांच्यावर काही आरोप केले होते. त्यांचं म्हणणं होतं गृहमंत्र्यांनी माझा फोन टॅप केला, आपल्या अधिकारांचा गैरवापर केला, त्यांच्यावर गंभीर गुन्हे आहेत, त्यांनी राज्याचं बजेट सादर करू नये असं म्हणत त्यांच्या विरोधात प्रस्ताव आणायचा प्रयत्न केला. तेव्हा जानकी रामचंद्रन यांच्या गटाच्या एका आमदाराने जयललिता यांच्याबद्दल अश्लील टिप्पणी केली. साहजिकच त्यांच्या गटाचे आमदार खवळले. त्यांनी सभापतींच्या समोरच्या हौद्यात गोंधळ घातला. मग जयललितांनी पुन्हा करुणानिधी यांना टार्गेट केलं. तेव्हा करुणानिधी यांनी त्यांच्याबद्दल टिप्पणी केली. यामुळे राग अनावर झालेला AIADMKच्या जयललिता गटाचा आमदार करुणानिधी यांच्या दिशेने गेला आणि या गडबडीत करुणानिधी यांचा चष्मा खाली पडला. आपल्या नेत्याची ओळख असलेला चष्मा खाली पडलेला बघून DMKचे आमदार बेकार खवळले. तुंबळ राडा सुरू झाला. माईक उपसले गेले, एकमेकांवर उगारले गेले. AIADMKच्या एका आमदाराने बजेटची पानं फाडली. इकडे जयललिता यांच्या अंगावर कोणी चप्पल भिरकावली, कोणी पुस्तकं भिरकावली, त्यांच्या डोक्यात चप्पल लागली. काही जणांनी अंगावर धावून जाण्याचाही प्रयत्न केला. इकडे करुणानिधी यांना आमदारांनी बाहेर काढलं तर जयललिता हताशपणे सभागृहात बसल्या होत्या. त्यांचे केस विस्कटलेले, डोळ्यात पाणी आलेलं. त्यानंतर त्यांनी सभागृहाच्या बाहेर जाण्याचा प्रयत्न केला. तेव्हा AIADMKच्या आमदाराने असा आरोप केला की त्यावेळी DMKचे तत्कालीन मंत्री दुराईमुरुगन यांनी जयललिता यांच्या साडीचा पदर खेचला. मुरुगन यांनी अर्थातच हा आरोप फेटाळून लावला. पण हा आरोप आणि विस्कटलेली साडी, विस्कटलेले केस, डोळ्यात पाणी घेऊन सभागृहाच्या बाहेर आलेल्या जयललिता सगळ्या तमिळनाडूने लक्षात ठेवल्या. त्यावेळी जयललिता यांनी शपथ घेतली, जोवर हे सभागृह महिलांसाठी सुरक्षित जागा होणार नाही तोवर सभागृहात पाऊल ठेवणार नाही. DMKच्या नेत्यांना वाटलं आता जयललिता राजकारण सोडतील. पण हाच अंदाज चुकला. अपमान झालेली महिला सगळ्या तमिळनाडूने डोळ्यात साठवली आणि इथूनच सुरू झाला बदल्याचा पहिला अंक. अम्मा द चीफ मिनिस्टर. 1989 साली तमिळनाडूच्या विधानसभेत झालेल्या राड्यानंतर जयललितांनी शांतपणे आखणी करायला सुरुवात केली. त्यांनी तमिळनाडूमध्ये स्वतःला विरोधाचा चेहरा म्हणून पुढे आणणं जमवलं. पण त्यांनी राजीव गांधी यांच्या नेतृत्वातल्या काँग्रेस सोबत मैत्री वाढवली. 89च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस स्वतंत्रपणे लढल्याचा फायदा DMKला झाला होता. पण जयललिता यांनी DMKला बाजूला करत काँग्रेस सोबत आपली जागा तयार केली. जानेवारी 1991 मध्ये चंद्रशेखर यांच्या नेतृत्वातल्या जनता दल सेक्युलर सरकारने तमिळनाडूमधलं राज्य सरकार बरखास्त केलं. सरकारमधले मंत्री, नेते यांचे लिट्टेशी संबंध असल्याच्या आरोपांवरून पंतप्रधानांनी हा निर्णय घेतला होता. लिट्टेचे कट्टर विरोधक असलेल्या पद्मनाभ यांचा चेन्नईमध्ये खून झाला. त्यांच्या जवळच्या 12 माणसांनाही मारण्यात आलं. चौकशीत आरोपींना पुन्हा श्रीलंकेत पळून जाण्यासाठी DMKच्या मंत्र्यांनी, कार्यकर्त्यांनी आणि तमिळनाडू पोलिसांनी मदत केल्याचं पुढे आलं. तेव्हा केंद्र सरकारला राजीव गांधींच्या 60 खासदारांचा पाठिंबा होता. या पाठिंब्यावर हे सरकार तरलं होतं. राजीव गांधींनीच DMKच्या सरकारबद्दल निर्णय घेण्यासाठी ताकद लावल्याची चर्चा झाली. करुणानिधी यांच्या हातून सत्ता गेली आणि साहजिकच या सगळ्यात काँग्रेसचा मित्रपक्ष असलेल्या AIADMKची भूमिका चर्चेत आली. पण हा सेटबॅक विसरून करुणानिधी यांनी रणनीती आखायला घेतली. अर्थात लिट्टेमुळे त्यांना बरंच डॅमेज झालं.
आणखी डॅमेज होत होतं, पण सगळ्या भारताला हादरवून टाकणारी घटना घडली 21 मे 1991ला. लोकसभा निवडणुकांच्या प्रचारासाठी तमिळनाडूमध्ये आलेल्या राजीव गांधी यांची चेन्नईमध्ये हत्या झाली. लिट्टेच्या अतिरेक्यांनी आत्मघाती स्फोटात त्यांची हत्या केली. हे चेन्नईत घडल्याने आणि लिट्टेने घडवल्याने साहजिकच डीएमकेच्या विरोधात नाराजी तयार झाली. जून महिन्यातच तमिळनाडूमध्ये लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका एकत्रच झाल्या आणि निकालात बाजी मारली एआयएडीएमकेने. काँग्रेसचा मित्रपक्ष असलेल्या एआयएडीएमकेने 164 जागा जिंकल्या, तर काँग्रेसने 60 जागा जिंकल्या. जयललिता यांनी केलेला प्रचार, डीएमकेचे लिट्टेशी संबंध असल्याचा आरोप आणि राजीव गांधींच्या मृत्यूनंतर तयार झालेली सहानुभूतीची लाट इतकी जबरदस्त होती की डीएमकेच्या फक्त 2 जागा निवडून आल्या. त्यातली 1 जागा करुणानिधी यांनी जिंकली होती, पण फक्त 890 मतांनी. तमिळनाडूच्या मुख्यमंत्री बनल्या जयललिता. करुणानिधींनी आमदारकीचा राजीनामा दिला. जयललिता सभागृहात परतल्या त्या मुख्यमंत्री बनून. करुणानिधी यांच्या पक्षाचा दणक्यात पराभव करून बदल्याचा पहिला अंक संपला, दुसरा अंक सुरू झाला. वेट अँड वॉच. जयललिता मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी डीएमकेवर प्रचंड आरोप केले. त्यांनी तमिळनाडूची तिजोरी डीएमकेने रिकामी केली असं म्हणत आपण फक्त 1 रुपया पगार घेणार असं जाहीर केलं. गरीब महिलांसाठी योजना आणल्या, आपली लोकप्रियता वाढवली. पण या दरम्यान डीएमकेच्या अनेक कार्यकर्त्यांवर कारवाई झाली. काही जण दोषी होते, तर काही जणांवर राजकीय सूडबुद्धीने कारवाई झाल्याची चर्चा झाली. पण करुणानिधी आणि त्यांचा पक्ष हे सगळं शांततेनं बघत राहिला. त्यांची भूमिका क्लिअर होती. वेट. सत्तेच्या शिखरावर असलेल्या जयललिता यांनी 1995 मध्ये आपली अत्यंत जवळची मैत्रिणी शशिकला यांच्या भाच्याचं, आपल्या मानसपुत्राचं VN सुधाकरनचं लग्न शिवाजी गणेशन यांच्या मुलीशी अत्यंत थाटात लावून दिलं. रास पैसा होतला. सगळी चेन्नई पाण्यासारखा वाहणारा पैसा बघत होती. त्या मुख्यमंत्र्यांच्या मानसपुत्राच्या लग्नात ज्या फक्त 1 रुपया पगार घेतात, त्या मुख्यमंत्री ज्यांनी सांगितलं डीएमकेने राज्याची तिजोरी रिकामी केली. 1996च्या निवडणुका लागल्या. डीएमकेने प्रचंड ताकद लावली. थलईवर रजनीकांतने जयललिता यांना विरोध केला. जनभावना शिफ्ट झाली आणि यावेळी दणका बसला जयललितांना. डीएमकेच्या जागा निवडून आल्या 173. एआयएडीएमकेला जागा मिळाल्या 4. 164 जागांवरून 4. काँग्रेस 60 जागांवरून 0. राज्याचे मुख्यमंत्री कलईग्नार एम करुणानिधी, राज्याचा माजी मुख्यमंत्री जयललिता बारगूर विधानसभा मतदारसंघातून पराभूत. सत्तेत आल्यावर करुणानिधींनी जयललिता यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले. सगळ्यात जास्त गाजला कलर टीव्ही घोटाळ्याचा आरोप. तमिळनाडूमध्ये या 2 नेत्यांमधली चढाओढ इतकी होती की निवडून आल्यावर मतदारांना काय वाटू याचं आश्वासन देण्याची स्पर्धा लागायची. एकाने फुकट जेवण देतो असं सांगितलं तर दुसरा फुकट धान्य द्यायचा. एकाने रेडिओ द्यायची घोषणा केली तर दुसरा कलर टीव्ही देणार म्हणायचा. हा विषय पोषण आहारातली अंडी वाढवण्यापर्यंत गेला. नाद नाहीच. जयललितांनी निवडून आल्यावर स्वस्तात कलर टीव्ही देण्याचं आश्वासन दिलं. ते पूर्ण सुद्धा केलं. पण या वाटपात झोल झाल्याचा आरोप डीएमकेने आपलं सरकार आल्यावर केला. मार्केटमधल्या किमतींपेक्षा हे टीव्ही जास्त किमतीत घेतले गेले आणि जयललितांनी यातून 10 कोटी छापले असा हा आरोप. पण करुणानिधी फक्त आरोप करून थांबले नाहीत. 2 वर्षांनी म्हणजेच 1998 मध्ये जयललिता, शशिकला आणि त्यांच्या सहकाऱ्यांना अटक झाली. 30 दिवस तमिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जेलमध्ये राहिल्या. पण मेन किस्सा असा आहे की या 30 दिवसात डीएमके शांत बसले नाही. जयललिता यांच्या आलिशान बंगल्यावर धाड टाकण्यात आली. बंगल्यात 30 किलो सोनं सापडलं. सोन्याच्या 400 बांगड्या, 100 पेक्षा जास्त घड्याळ होती. जयललिता यांची ओळख ठरलेल्या 10,000 पेक्षा जास्त साड्या होत्या. शेकडो चपला होत्या. श्रीमंतीची झलक दाखवणाऱ्या अनेक गोष्टी. डीएमकेने फक्त धाड टाकली नाही, त्यांनी हे सगळं सन टीव्ही वरून लाईव्ह टेलिकास्ट केलं. जयललिता यांची संपत्ती सगळ्या तमिळनाडूने, सगळ्या देशाने पाहिली. एका मागोमाग एक भ्रष्टाचाराची प्रकरणं पुढे येत गेली. 5 वर्ष वेट करून डीएमकेने वॉचचं बटन दाबलं आणि जयललिता यांच्या कथित भ्रष्टाचाराचा पिक्चर सगळ्या तमिळनाडूने पाहिला. म्हणतात ना, वक्त कभी भी बदल जाता है. या बदल्याचा 3रा अंक सुरू झाला.
2001 साली द ॲब्सोल्यूट रिव्हेंज, डीएमकेने भाजप सोबत जाण्याचा निर्णय घेतला होता, तर जयललितांनी तमिळ मनीला काँग्रेस, डावे पक्ष, पीएमके आणि इतर छोट्या पक्षांना एकत्र आणलं. 2001च्या त्या निवडणुकीत डीएमकेला 31 आणि एआयएडीएमकेला 132 जागा मिळाल्या. जयललिता पुन्हा मुख्यमंत्री झाल्या. मे महिन्यात मतदान झालं, सरकार स्थापन झालं, जेमतेम महिनाच झाला आणि 29 जून 2001 ची ती रात्र आली. रात्री झाला वार, तेही थेट. सत्तेत आल्यानंतर जयललिता यांनी करुणानिधी यांच्या कारभाराची चौकशी करण्याचे आदेश दिले. त्यांना फक्त एक संधी हवी होती. अशातच चेन्नई महापालिकेचे आयुक्त जेसीटी अचर्यालू यांनी करुणानिधी यांच्या विरोधात तक्रार दाखल केली. तक्रारीमध्ये म्हणलं होतं, चेन्नई शहरामध्ये उड्डाणपूल बांधताना सरकारकडून आर्थिक घोटाळा झाला आहे. यामुळे सरकारी तिजोरीला 12 कोटी रुपयांचा फटका बसला आहे. रात्री 9 वाजता करुणानिधी यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आणि मध्यरात्री 1:30 वाजता पोलीस करुणानिधी यांच्या घरी पोहोचले. त्यांना अटक करण्यासाठी एका चॅनलच्या रिपोर्टर आणि कॅमेरामनला आधीच बोलवण्यात आलं. त्यांनी लाईव्ह टेलिकास्टिंग सुरू केलं. पोलीस दार उघडून घरात शिरले. करुणानिधी झोपले होते. त्यांना कपडे घालायला सांगण्यात आलं. गाडीत बसायला सांगितलं. करुणानिधींना पोलिसांनी उचललं. त्यांच्याच घरातून फरफटत बाहेर आणलं. जेव्हा करुणानिधी पोलिसांच्या गाडीत बसायला तयार नव्हते, तेव्हा त्यांना अक्षरशः गाडीत कोंबण्यात आलं. त्यांच्या अटकेची बातमी समजल्यावर केंद्रीय वाणिज्य मंत्री मुरासोली मारन आणि केंद्रीय पर्यावरण मंत्री टी बाळू या डीएमकेच्या नेत्यांनी त्यांच्या घरी धाव घेतली. करुणानिधींना गाडीत बसवू नका असं म्हणत कारवाईला विरोध केला. पोलिसांनी या दोघांना अटक केली. सरकारी कामात अडथळा आणल्याचं कलम लावण्यात आलं. माजी मुख्यमंत्री आणि 2 केंद्रीय मंत्र्यांना अटक झाली होती आणि तमिळनाडूची जनता, देशातली जनता हे सगळं लाईव्ह बघत होती. कारण एका टीव्ही चॅनलवर लाईव्ह टेलिकास्ट सुरू होता. चॅनल कुठलं? सन टीव्ही. करुणानिधी यांच्या कंट्रोलमध्ये असलेलं, त्यांच्याच नातेवाईकांचं. ज्या चॅनलवर जयललिता यांच्या घरावरची धाड दाखवण्यात आली, त्याच चॅनलवर जयललितांनी करुणानिधींची अटक दाखवली. हा होता जयललितांचा द ॲब्सोल्यूट रिव्हेंज. पण करुणानिधी यांच्यासाठी केंद्रातल्या एनडीए सरकारने दबाव टाकला. त्यांची सुटका झाली. जयललिता यांना करुणानिधी यांच्यावरचे आरोप मागे घ्यावे लागले. केंद्रीय मंत्र्यांना तर अर्थातच सोडावं लागलं. देशभरातून जयललितांवर ताशेरे ओढले गेले. पण जयललितांनी बदला पूर्ण केला होता. विधानसभेतल्या राड्यापासून अटकेपर्यंतचा. आग शांत झाली, पण धग कायम होती. बदला पूर्ण झाल्याच्या धुंदीत जयललितांनी अनेक चुकीचे निर्णय घेतले. लोक नाराज झाले. 2006 ला सरकार बदललं. करुणानिधी पुन्हा सत्तेत आले. बहुमत निसटत होतं. मित्रपक्षांना सांभाळून घ्यावं लागणार होतं. करुणानिधी राजकारणातले कलेगणार. त्यांनी हे शिताफीने जमवलं. पण डीएमकेच्या नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी यावेळी सत्ता शब्दशः उपभोगली. बरेच आरोप झाले, बरेच राडे झाले, ज्याचा परिणाम 2011 मध्ये दिसला. पुन्हा सत्ता बदलली. जयललिता मुख्यमंत्री झाल्या. लोकांच्या मनात डीएमके बद्दल असलेला राग आणि जयललिता यांनी मुक्त हस्ते केलेलं मोफत गोष्टींचं वाटप या जोरावर त्यांनी 2016 मध्येही सरकार आणलं. सलग 2दा सत्ता मिळवत त्यांनी तमिळनाडूचा राजकीय पॅटर्न चेंज केला. 1984 ला जे एमजीआर यांना जमलं होतं, ती सलग सत्तेत येण्याची जादू जयललितांना जमली. मुख्यमंत्री झाल्यावर पहिल्या 100 दिवसातच जयललिता यांनी निर्णयांचा धडाका लावला. अनेक लोकोपयोगी निर्णय घेतले. जिरवाजिरवीचं राजकारण संपलं होतं. कारण 2016 हे वर्ष बदल्याचं नव्हतं. करुणानिधी यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करावं लागलं. त्यांची बोलण्याची क्षमता गेली. त्यांच्यावर स्पीच थेरपी सुरू झाली. सप्टेंबर महिन्यात जयललिता यांना ऍडमिट करण्यात आलं. 75 दिवस त्यांच्यावर उपचार झाले आणि 5 डिसेंबर 2016 ला जयललितांचं निधन झालं. हॉस्पिटलमध्ये असल्यानं करुणानिधी अंत्ययात्रेला येऊ शकले नाहीत. पण त्यांचे पुत्र आणि राज्याचे तत्कालीन विरोधी पक्षनेते एम.के. स्टॅलिन मात्र उपस्थित राहिले. मग 7 ऑगस्ट 2018 ला करुणानिधी यांचाही मृत्यू झाला आणि तमिळनाडूचं क्लॅश ऑफ टायटन्स संपलं. पण अर्थात आठवणीत मात्र राहिलं. 2 नेते, सत्तेसाठीचा संघर्ष, त्यातून लोकांना मिळालेले फायदे, राज्याचं झालेलं नुकसान, राज्याची प्रगती, बदल्याच्या या राड्यात सगळं काही होतं. कारण हे होतं
तमिळनाडूचं राजकारण पिक्चर मधल्या राजकारणापासून सुरू झालेलं राजकारणातला पिक्चर दाखवणार